पहा क्वेश्चन x³ + 64y, ठीक आहे. याच्यामध्ये पहा आपल्याला फॉर्म्युला यूज करून आपण पहा हा फॉर्म्युला आहे ना, ठीक आहे. फॉर्म्युला हा a³ + b³ = a + b ब्रॅकेट इन ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेट पहा ब्रॅकेट a² - ab + b². आता पहा प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये एक मायनस आहे, ठीक आहे. लक्षात घ्या मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे, ठीक आहे, आणि इथं मायनस आहे. ओके, दोन कंडिशन आहेत. प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं प्लस आहे, मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला मायनस आहे आणि नंतर प्लस आहे. इथे सुरुवातीला प्लस आहे, इथे मायनस आहे. मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, ठीक आहे. दोन कंडिशन आहेत, ठीक आहे. मग पहा फॉर्म्युला a³ + b³ = a + b इन ब्रॅकेट a² - ab + b², ठीक आहे. तुमचा आता a होता x आणि b आहे 4y, ठीक आहे. हे 4y कसं घेतलं कळाला 64 होता, 64 4 चा क्यूब आहे आणि हे y दोन y एकत्र केला तुमचा क्यूब दिला, ठीक आहे. मग पहा तुमचा a होता x टाकून दिला x, b आहे 4y टाकून दिला 4y. नंतर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पहा a² म्हणजे कोण आहे x² मायनसला मायनस a आहे तुमचा x ला x मल्टिप्लाय b किती आहे तुमचा 4y ला 4y टाकला प्लस b² म्हणजे 4y चा स्क्वेअर 4y चा स्क्वेअर येतो 16y². तसंच पहा हे बाकी सॉल्व करायची गरज नाही, शांत सर x² ला x² मायनस हे फोर्स सोडून घे, कधीही नंबर सोडून घ्यायचा आणि व्हेरिएबल मागे टाकायचं, ठीक आहे. -4xy प्लस ला प्लस 16y², ठीक आहे. सेकंड को भैया फोर्थ वाला सांगा क्वेश्चन. 2n बनकर सॉरी बघा पुढे सांगा प्लस 432 m बना एवढंच आहे. काय केलं हे पहा इवन नंबर आहे, समसंख्या आहे, ही सुद्धा समसंख्या आहे. दोघांनी कॉमन काढा l³. आता यातून जर दोन बाहेर काढले किंवा याला 2 च्या गुणाकारात लिहा नंबर सोबत जाईल. सिंपल आहे, भागून पहा कळालं का काय करायचं. 2 हा कोणाचा क्यूब आहे का नाही ना, म्हणून 2 ला याच्याजवळ ठेवता येत नाही, त्याला बाहेर कुठे ठेवावं लागते. म्हणून हा ती गुणाकार आहे कोणाला तरी हे 2 च्या पट्टीमध्ये आहे म्हणून आपल्याला भागून पाहिला नाही. तो 2 चा 4 0 उरला वरचे 3 खाली आले 3 बेक एक उरला वरतून खाली आले 2 * 12 216 6 चा क्यूब आहे बरोबर का. म्हणून हे 2 पाऊंड घेतलं काय कळालं 216 m³, ठीक आहे. आता पहा 2 ला 2 पाहिजे l³. आता चौकटी कंस केला मोठा कंस केला का कारण या दोघांचा कंस येणार आहे का, ठीक आहे. l³ प्लस 216 कोणाचा क्यूब आहे 2 चा 3 चा 27 4 चा 64 5 चा 125 6 चा 216 6m ब्रॅकेट क्यूब. तुम्ही आता म्हणाले 6 आहे आता तुम्हीच म्हणाले 6 सांगा पटापट, ठीक आहे. आता तुमच्या ब्रेन फॉर्म्युला इतके तुम्हाला फॉर्म्युला यूज करता येईल. त्या 2 ला फॉर्म्युला यूज करता येईल का नाही, त्यामुळे 2 ला जसं तसं ठेवायचं हलवायचं ना इथे फॉर्म्युला लिहून एका फॉर्म्युला a³ + b³ = a + b a - ab + b² सॉरी इथं स्क्वेअर आहे, ठीक आहे. पहा ही जे नाही जनरल 2 ब्रॅकेट l³ + 6m ब्रॅकेट क्यूब, ठीक आहे. फक्त मध्यासाठी फॉर्म्युला होणार आहे बाहेरसाठी होणार नाही, त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट येईल. हे 2 ला 2 दुसरं तसं, ठीक आहे.
एल एल म्हणजे काय तुमचं इथं सॉरी ए म्हणजे काय तुमचं एल बरोबर का बरोबर ना पहिल्या साईडला ए म्हणजे तुमचं काय एल अँड बी म्हणजे कोण आहे 6m ठीक आहे सोपं जाईल ए म्हणजे कोण आहे एल मग एल अधिक बी आहे राईट का बी आहे 6m पाला के दुसऱ्या कोणता ए स्क्वेअर ए म्हणजे कोण आहे एल एल स्क्वेअर मायनस ए कोण आहे तुमचा एलच आहे पुन्हा मल्टिप्लाय डी कोण आहे 6m प्लस बी कोण आहे 6m स्क्वेअर आहे 6m स्क्वेअर त्याचा काउंट आहे ठीक आहे आता पहा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज ठीक आहे 2 ला 2 एक दुसऱ्याचा काउंट आहे का l प्लस 6m ठीक आहे आता पहा l स्क्वेअर ला l स्क्वेअर मायनस 6 समोर लायला आणि व्हेरिएबल मागे 6 m किंवा ml तसं तुम्हाला वाटलं तसं लिहा ठीक आहे नंतर प्लस 6 स्क्वेअर 36 m स्क्वेअर ठीक आहे झालं आता स्क्वेअर ब्रॅकेट काढायचं का ठेवायचं हे तुमच्या मनावर आहे हे दोन पुन्हा काढा दोन नाही जरी ते ठेवलं दोनला तरी काय हरकत नाही तुम्ही काढून टाका वाटलं तरी मी 2 कंसात l अधिक 6m कंसात l स्क्वेअर वजा 6lm अधिक 36 m स्क्वेअर ठीक आहे हे झालं तुमचं आन्सर कळालं का ओके डन नेक्स्ट सोडवायचं का लिहून घ्यायचं का हा क्वेश्चन y3 plus 1 by 8y cube okay decided okay इसे फॉर्मूला लिखो a cube plus b cube equals to a plus b ab plus b square ठीक है पहा ए कोण आहे का y आणि b कोण आहे इथे पहा 8y आहे 8 कोणाचा असतो क्यूब आहे 2 चा म्हणजे 1/2y ब्रॅकेट क्यूब होईल ठीक आहे कळालं का तुमचा क्यूब काय आहे 8 y चा क्यूब y क्यूब 1 चा क्यूब 1च ठीक आहे कळालं का याचं समानरूपी आहे ओके कळालं का ओके पास मग हे फॉर्म्युला आहे क्वेश्चन लिहा y क्यूब प्लस 1/8y क्यूब इक्वल्स टू a म्हणजे कोण आहे y प्लस b कोण आहे 1/2y ठीक आहे 1/2y ठीक आहे दुसऱ्या कॉन्सेप्ट पहा a स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर y a म्हणजे कोण आहे y मल्टिप्लाय b म्हणजे कोण आहे 1/2y प्लस b म्हणजे कोण आहे 1/2y स्क्वेअर ठीक आहे आता पहा y प्लस 1/2y y स्क्वेअर किती पाहिजे y न्यूमरेटर मध्ये आहे हे y डिनॉमिनेटर मध्ये आहे ठीक आहे मग काय होईल काटाकाटी वरच्या आणि खालच्याला काटले किंवा खालच्या वरच्या काटलं चालेल त्यावेळी तुम्ही राऊंड ब्रॅकेट दे नाही म्हणजे 1 चे 2 उरलं प्लस 1 चा स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4 y चा स्क्वेअर y स्क्वेअर ठीक आहे संपलं y क्यूब प्लस 1/8y ओके सांगा दे मुलगा बाकी को दिले पहा या संख्येला 3 ने भाग जातो किंवा 3 च्या पटीमध्ये ही संख्या आहे 24 बरोबर आहे तसंच 1 सुद्धा 3 च्या पटीमध्येच आहे
तीनला बाहेर काढा, कॉमन घ्या. तीनला घेतला असता बा किती लिहिलं? 3 8 24 राईट का? एक क्यूब इथं 27 त्रिक 81 इथे 27 येईल. कळालं का कसं आलं? कळालं का? पाढे पाठ पाहिजेला पाठ इकडे 27 बघा पाठ पहा 8 कोणाचा स्क्वेअर आहे? 8 कोणाचा स्क्वेअर? 2 सांगे 2a क्यूब आहे प्लस 27 3 चा ठीक आहे. आता फॉर्म्युला a क्यूब प्लस b क्यूब इक्वल्स टू a प्लस b इन ब्रॅकेट a माइनस a स्क्वेअर माइनस ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता a कोण आहे तर तुमचं 2a बरोबर आहे आणि b कोण आहे 3b. ओके, दोन गोष्टी राहिल्या का? इथं a कोण आहे 2a आणि b कोण आहे 3b. ठीक आहे, दोन गोष्टी राहिल्या जिथे तुम्हाला सर्व सोपा. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन लिहा. 3 2a क्यूब प्लस 3b ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, काय ते बघा 3 ला 3 दिसायला कसं. ठीक आहे, हे 3 बाहेर आहे, 3 बाहेरला बाहेर ठेवायचं. ठीक आहे, मध्ये हा फंक्शन आहे का छोटा का? पहिले काय बघा a किती आहे तिचा 2a प्लस b किती आहे 3b. दुसऱ्याकडे बघा a स्क्वेअर कोण आहे 2a ब्रॅकेट स्क्वेअर माइनस a म्हणजे कोण आहे 2a पुन्हा मल्टीप्लाय b म्हणजे कोण आहे 3b. ठीक आहे, प्लस b म्हणजे कोण आहे 3b स्क्वेअर. ठीक आहे, आता पहा 3 ला 3 आहे ब्रॅकेटच्या बाहेर. आता पहा हे जो कोणचा आहे दुसऱ्याला तर त्याच्यामध्ये काय बदल होईल का? 39 होणार नाही, काहीच होणार. 2a प्लस 3b. नंतर पहा 2 चा स्क्वेअर काय आहे ते 4 4a स्क्वेअर माइनस 3 दोन्ही आमचा अंकाचा गुणाकार 3 दोन्ही 6 ab प्लस 3 चा वर्ग 9 b स्क्वेअर झालं. सर तिथं 2 आणि 3 आहेत ना. सर तिथं 3 ला बाहेर का काढलं? हे 3 ला बाहेर काढलं. 3 ला बाहेर कारण हा कोणता क्यूब होता का 24 9 म्हणून 3 बाहेर आले होते. ओके, 24 कोणाचा क्यूब आहे का नाही. 24 ला मी 3 मल्टीप्लाय 8 लिहू शकतो ना. 8 हा क्यूब आहे, ते दोघे एकमेकांना 3 8 24 बरोबर का? म्हणून प्रत्येकातून 3 बाहेर घेतलं. हे टेबल लक्ष घेता येते 27 मल्टीप्लाय 3 पण 9 कोणाचा क्यूब आहे का? आहे का क्यूब? नाही ना, म्हणून 27 घेतो. कळालं का? अजून काही समस्या? आता राहिला 3 ला म्हणजे टाकून द्या कोण करून काही प्रॉब्लेम नाही. 2a प्लस 3b and 4a स्क्वेअर माइनस 6ab प्लस 9b स्क्वेअर. कशासाठी होते हे 24a क्यूब प्लस 81b क्यूब साठी. ठीक आहे, अशा प्रकारे खूप सिंपल सोडवा.